पंचांची कामगिरी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर अग्रगण्य पंच म्हणून ज्यांची ओळख आहे जय पवार सरांचा इथे आपण विशेष सन्मान करतोय। त्यानंतर हैदर सर आपण देखील या जे चेंबूर मुंबईचे आहेत त्यांचा इथे आपण सन्मान करूया। राज भोईर यांच्या शुभ हस्ते। त्यानंतर आमचे साथी समालोचक आदरणीय आमचे गुरुवर्य योगेशजी मडवी यांचे इथे आपण सन्मान करूया। फार मोठी मागणी असते, गेले 17 ते 18 वर्ष त्यांचा आवाज संपूर्ण पनवेल परिसरामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये दुमदुमतो। असे पनवेल समालोचक संघटनेचे उपाध्यक्ष व्हॉइस ऑफ पनवेल योगेशजी मडवी यांचे इथे आपण शुभ सन्मान करतोय। ज्यांनी 3 दिवस अप्रतिम समालोचन या स्पर्धेमध्ये केलं। त्यानंतर tenniscricket.in चा इथे आपण सन्मान करूया, ज्यांनी ही स्पर्धा 7 दिवस घराघरामध्ये पोहोचवली, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवली, त्यांचे इथे आपण सन्मान करूया। त्यानंतर आमचे डीजे मास्टर ओम साई डीजे वरप यांचे इथे आपण सन्मान करूया। ओम साई डीजे स्वप्नील भोईर जे प्रोप्रायटर आहेत, नक्कीच त्यांचे डीजे मास्टर आशू आहेत आणि त्यांचे इथे आपण सन्मान करतोय आपल्या या मुख्य व्यासपीठावरती। त्यानंतर आमचे ऑफिशियल गुणलेखक नयन धुमाळ आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल आपल्या मुख्य व्यासपीठावरती। अनेक मान्यवर आपल्या मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत। नक्कीच मित्र, खरं तर गेल्या 7 दिवस ज्या आवाजानं हे मैदान दुमदुमलं, खरं तर कल्याण शहाट टिटवाला परिसरामध्ये ज्या आवाजाची जास्त मागणी असते ते सर्वांचे लाडके समालोचक, खरं तर घारेलीचा बुलंद आवाज, डोंबिवलीचा गोड आवाज, आमचे बंधुतुल्य मित्र आणि आमचे शिष्य रोशन संत यांचा सन्मान या ठिकाणी। थँक्यू रोशन। खरं तर रोशन यांच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आलो, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करू। राजदादा भोईर आणि संपूर्ण आमची या ठिकाणी आयोजन कमिटी या सगळ्यांचा आभार व्यक्त करू। लखनदादा पाटील संदप ज्यांच्या माध्यमातून आम्हाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, सॉरी वॉटर फिल्टरची ज्यांनी आम्हाला व्यवस्था करून दिली, ते सन्माननीय संदप गावचे लखनदादा पाटील या आपण आपला सन्मान केला जाईल। कारण स्पर्धा यशस्वी करण्यासाठी मान्यवरांचं खूप मोठं योगदान असतं आणि नक्कीच कोणी वस्तू स्वरूपात तर कोणी देणगी स्वरूपात आम्हाला मदत करतात, त्या सर्व दानशूदात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करू। नयन धुमाळ यांना विनंती असेल आपण या थोडस लवकर या, कारण की थोड्याच वेळामध्ये आपण बक्षीस समारंभ देखील सुरू करणार आहोत। मान्यवर देखील इथे उपस्थित आहेत, अनेक ठिकाणी त्यांना जायचं आहे। कौशल झा साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आणि दिलीप शिसवे साहेबांनी देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कौशल झा साहेबांचे इथे आगमन होते, त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। या स्पर्धेमध्ये त्यांचा संपूर्ण मित्र परिवार इथे उपस्थित आहे आणि कौशल झा साहेबांचे इथे आपण प्रथम सन्मान करूया राज भोईर यांच्या शुभ हस्ते। अनेक मान्यवर आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत।
व्यक्त करतो आणि बक्षीस समारंभ सुरू करतोय, कारण की अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि त्यांना देखील जायचं आहे. देऊया आपण या स्पर्धेमधील 6व्या क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 25,000 रुपये आणि ब्युटीफुल रोहितभाई भोईर चषक संघ आहे विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर. या स्पर्धेमधील 6व्या क्रमांकाचा मानकरी संघ नानकर संघ आपण या 6व्या क्रमांकाचा मानकरी संघ आहे. खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ नक्कीच नानकर संघाचा राहिला होता, परंतु 40+ च्या संघाने त्यांना पराभूत केलेला आहे अंतिम षटकामध्ये. त्यामुळे त्यांना 6व्या क्रमांकावरती समाधान मानावं लागतंय. कौशल झा साहेबांनी अनमोल भोईर साहेबांना विनंती असेल आपण या पुढे आणि आपल्या शुभ हस्ते आपण देऊया 6व्या क्रमांकाचं पारितोषिक. टाळ्या होऊन जाऊ द्या. विहान एंटरप्राइजेस गावदेवी नानकर संघ ठरलाय या स्पर्धेमधील 6व्या क्रमांकाचा मानकरी संघ. सहाव्या क्रमांकाचं पारितोषिक आणि 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. या स्पर्धेमधील 5व्या क्रमांकासाठी पुन्हा एकदा रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक रोहितभाई भोईर चषक देऊन आपण सन्मानित करूया. 5व्या क्रमांकाचं पारितोषिक जात आहे दहागाव 11 दहागाव या संघाला. शुभ हस्ते आपण देऊया हे 5व्या क्रमांकाचं पारितोषिक. विशाल मिरकुटे एंड कंपनी ठरलेली आहे दहागाव 11 दहागाव संघ 5व्या क्रमांकाचा मानकरी संघ. त्यानंतर आपण देऊया 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ, ज्या संघाने खऱ्या अर्थाने खूप चांगला खेळ केला होता. या स्पर्धेचे सहआयोजक प्रसाद दादा सुरोशे आणि प्रेम सुरोशे पुरस्कृत संघ, अर्थातच शहापूर तालुक्यातील एक नामवंत संघ ठरलेला आहे. या स्पर्धेमधील 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ श्री स्वामी समर्थ 11 गोठेगरबी 4थ्या क्रमांकाचा मानकरी संघ. रमेशजी भोईर आणि दिलीपजी भोईर साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया 4थ्या क्रमांकाची ही ट्रॉफी आणि रोख रक्कम 25,000 रुपयांचं पारितोषिक. श्री स्वामी समर्थ गोठेगरबी अभिनंदन प्रसाद सुरोशे आणि प्रेम सुरोशे यांचं. त्यानंतर आपण देऊया खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये 8 40+ संघांचा सहभाग होता आणि त्या हाफ मधून हा संघ पुढे सरकला होता. आणि आज सुपर 6च्या सामन्यामध्ये सर्व प्रेक्षकांना असं वाटलं की हा संघ पराभूत होईल, कारण की शेवटच्या षटकामध्ये 21 धावा बनवायच्या होत्या आणि महेश शेठ 4 षटकार अण्णाने लगावले शेवटच्या षटकामध्ये आणि संघ दाखल झाला होता टॉप 3 मध्ये. त्या संघाला 3ऱ्या क्रमांकावरती समाधान मानावं लागेल. रोख रक्कम 35,000 रुपये आणि संघ आहे वन सोल्युशन नवी मुंबई संघ ठरलाय 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ. भावेश पवार आणि निलेश कोंगेरे साहेबांना विनंती असेल आपण या पुढे आणि आपले शुभ हस्ते आपण देऊया रोख रक्कम 35,000 रुपये आणि आकर्षक रोहितभाई भोईर चषक. सचिनदा नाईक या टीम मध्ये आहेत, अली आहेत, फिरोज भाई जे कॅप्टन आहेत. भावेश पवार यांना विनंती असेल आपण देखील या, जे मारळगावचे आहेत त्यांच्या माध्यमातून ही 3ऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. तर या स्पर्धेमधील आपण देऊया बेस्ट फिल्डर हे पारितोषिक आणि बेस्ट फिल्डर साठी सुलतान खान यांच्याकडून
स्पोर्ट्स शूज आहेत आणि बेस्ट फिल्डर साठी आपण देऊया स्पोर्ट्स शूज. संघ आहे भूमी 11 मांडा आणि खेळाडू आहे नौशाद अन्सारी. या स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर. गुरुनाथ पाटील यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावरती आपला सन्मान आपण करणार आहोत. घरिवली गावचे समाजसेवक आहेत तुलसीरामजी भोईर साहेबांना विनंती असेल बेस्ट फिल्डर हे पारितोषिक आपण द्यायचं आहे. दादांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती विराजमान व्हायचं आहे. नौशाद या पण स्पोर्ट्स शूज आहेत आणि ब्युटिफुल ट्रॉफी आहे. स्वर्गीय रोहितभाई भोईर चषकामधील बेस्ट फिल्डर. टाळ्या होऊन जाऊ द्या नौशाद साठी. आणि राज भोईर यांना विनंती आहे आपण सन्मान करूया. गुरुनाथ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि पत्रकार आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया. घरिवली गावचे समाजसेवक उद्योजक आहेत आणि त्यांचा इथे आपण शुभ सन्मान करतोय. त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर हे पारितोषिक आणि बेस्ट बॉलर साठी वॉटर फिल्टर आहे आणि ब्युटिफुल ट्रॉफी आहे. तर या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर आहे ज्याने या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसामध्ये पहिलं विकेट मेडल षटक टाकलं होतं. संघ आहे दहागाव 11 दहागाव आणि खेळाडू आहे पवार की पॉवर आपण पाहिली धीरज पवार आहेत. उत्कृष्ट गोलंदाज. खऱ्या अर्थाने पॉवर प्लेचं षटक नक्कीच ते हाताळत असतात आणि धीरज पवार या स्पर्धेमधील बेस्ट. रमेशजी भोईर आणि दिलीपजी भोईर यांना विनंती असेल दोन्ही मान्यवरांना की आपण बाबा या पुढे काका आपण या पुढे आणि आपले शुभ हस्ते आपण देऊया. लखनजी पाटील यांच्या माध्यमातून हे वॉटर फिल्टर आहे जे संदप गावचे आहेत आणि धीरज पवार या स्पर्धेमधील बेस्ट बॉलर. टाळ्या होऊन जाऊ द्या धीरज पवार साठी. पॉवरफुल गोलंदाजी तब्बल 9 विकेट या संपूर्ण स्पर्धेमध्ये आणि इकॉनॉमिकल गोलंदाजी. त्यानंतर आपण देऊया दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक कारण की बेस्ट बॅट्समन साठी वॉटर फिल्टर आहे आणि मॅन ऑफ द सिरीज साठी एसी आहे. त्यामुळे अत्यंत क्लोज आहे त्यामुळे थोडासा सस्पेन्स आपण ठेवतोय. तर या स्पर्धेमधील आपण देऊया दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक. निखिलजी भरनुके साहेब आणि दर्शनजी भरनुके साहेब आणि तुलसीराम भोईर या 3 मान्यवरांना विनंती असेल दादा आपण या पुढे आणि आपल्या शुभ हस्ते आपण देऊया रोख रक्कम 55,000 रुपये आणि आकर्षक रोहितभाई भोईर चषक. संघ आहे जगन्नाथ पाटील पुरस्कृत भूमी 11 मांडा. संघ ठरलाय दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ. या संपूर्ण संघाला विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावरती 55,000 रुपये आणि आकर्षक चषक. खऱ्या अर्थाने धमाकेदार सुरुवात झालेली आहे जगन्नाथ पाटील यांची या सीझन मध्ये कारण की ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा जिंकलेली आहे याच जगन्नाथ पाटील यांच्या श्री गजानन डेव्हलपर्स मांडा या संघाने. TDPL ठाणे जिल्हा प्रीमियर लीग सीझन 4 चा चॅम्पियन संघ आणि त्या संघाचे संघ मालक जगन्नाथ पाटील आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत आणि त्यांच्याच मालकीचा संघ ठरलेला आहे दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ. 2 दिवसांपूर्वी 5 लाखाची स्पर्धा जिंकली आणि पुन्हा एकदा 2 दिवसानंतर 55,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफीचा मानकरी ठरतोय भूमी 11 मांडा संघ. अभिनंदन नाना. पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा असतील. क्या बात आहे. एक महत्वाची अनाउन्समेंट आहे. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ आहे भावाले बी आणि आयोजकांनी सांगितलेलं आहे या पुढील जेवढ्या स्पर्धा रोहितभाई भोईर नावाने होतील तेवढ्या स्पर्धांमध्ये भावाले बी संघ चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाले बी या नावाने खेळणार आहे. महेश शेठ भोईर यांच्या माध्यमातून दोन्ही समालोचकांसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे त्याबद्दल त्यांचं देखील मी मनापासून आभार मानतो. यानंतर आपण देऊया या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन हे पारितोषिक.
या स्पर्धेमध्ये एकूण 2 खेळाडू होते रेसमध्ये. दहागाव संघाचा हरेश मिरकुटे देखील होता, त्यानंतर सुरेश केने देखील होते, योगेश भालेकर देखील होते. अनेक खेळाडू नक्कीच बेस्ट बॅट्समन, मॅन ऑफ द सिरीजच्या रेस मध्ये होते. परंतु या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन आहे ज्याने या स्पर्धेमध्ये बनवल्या 116 धावा आणि विकेट मिळवलंय फक्त 1. त्यामुळे त्याचे पॉइंट आहेत 121 आणि त्यामुळे त्याला बेस्ट बॅट्समन या पारितोषिकावरती समाधान मानावं लागतंय. आणि बेस्ट बॅट्समन साठी वॉटर फिल्टर आणि ट्रॉफी आहे. तर या स्पर्धेमधील निलेशजी कोंगेरे आणि दिलीप शिसवे साहेबांना विनंती असेल आपण यापुढे या 2 मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देऊया. या स्पर्धेमधील बेस्ट बॅट्समन दहागाव टीमची रन मशीन हरेश मिरकुटे या स्पर्धेमधील अर्थातच रोहितभाई भोईर चषकामधील बेस्ट बॅट्समन. आलोक यादव साहेब आणि चेतन पटेल साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. राज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान करूया. कारण की आपल्या भारताची परंपरा आहे, आपल्या भारताची संस्कृती आहे अतिथी देवो भव. प्रत्येक पाहुण्याचं देवाप्रमाणे स्वागत आणि सन्मान करणं ही आपली परंपरा संस्कृती जोपासली जाते. रोहितभाई भोईर चषकाच्या माध्यमातून प्रचंड मेहनत 7 दिवसांची ही स्पर्धा. सर्वांना असं वाटतं की ही स्पर्धा फक्त 7 दिवसांची आहे, परंतु त्याच्या मागे 2 ते 3 महिन्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी आहे. कारण की 48 ग्रामीण संघांचा सहभाग, ते देखील नामवंत संघांचा सहभाग. फक्त पहिल्या दिवशी कल्याण ग्रामीणचे 8 संघ नामवंत संघ आपण पाहिले. त्यानंतर आपण देऊया या स्पर्धेमधील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. सर्व जी लहान मुलं आहेत ज्यांनी 7 दिवस मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांना विनंती असेल एकेकाने या सर्वांचा आपण सन्मान करूया. सर्वांनी एकत्र या, सर्वांचा आपण सन्मान करूया. कारण की त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आहे संपूर्ण या मॅनेजमेंट कमिटीमध्ये. कारण की ही स्पर्धा कधीही एकट्याने नक्कीच पाहिले की ते यशस्वी होत नाही. त्यासाठी या सर्वांची प्रचंड मेहनत आहे. सकाळी ते 7 ते 8 वाजता येतात आणि रात्री 7 वाजता ते जातात आपल्या घरी. आणि जेव्हा जेव्हा चेंडू बाहेर जायचा सीमारेषेच्या तेव्हा तेव्हा त्यांचं एकच काम असायचं की तो लवकरात लवकर मैदानामध्ये कधी येईल. तर आपण देऊया या स्पर्धेमधील पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. आपल्या व्यासपीठावरती मान्यवर आदरणीय महेशजी पाल साहेब इथे उपस्थित आहेत. त्याआधी आपण एक सन्मान करूया. विकी माने साहेब इथे उपस्थित आहेत आणि विकी माने साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. राज भोईर यांच्या शुभ हस्ते आपण विशेष सन्मान करूया आणि महेश पाल साहेबांच्या शुभ हस्ते आपण देऊया पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक. कारण की त्यांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला लाभलेली आहे. दानशूर व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल आपल्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्या सर्व दानशूर दात्यांचं मी आयोजकांच्या वतीने विशेष आभार मानतो. कारण की आपण नेहमीच म्हणत असतो की कोणतीही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी ज्यांचं पाठबळ असतं ते म्हणजे आमचे मान्यवर. कारण की आपल्याकडे कोणतीही BCCI ची मदत नाहीये, ICC ची मदत नाहीये, परंतु आपल्याकडे आहेत तुमच्यासारखी ही माणसं, दानशूर माणसं आहेत. त्यांच्यामुळेच आम्ही प्रत्येक वर्षी ही स्पर्धा यशस्वी के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे महेश शेठ भोईर पुरस्कृत चिराग स्पोर्ट्स नायरा 11 भावाले बी संघ ठरलाय. या स्पर्धेमधील रोहितभाई भोईर चषकामधील चॅम्पियन ऑफ चॅम्पियन संघ. संपूर्ण संघ या. प्रथम आपण ट्रॉफी स्वीकारा, त्यानंतर फोटो सेशन करा आपण.
दिलीपजी भोईर देखील आहेत, त्यांना देखील विनंती असेल. सर्व मान्यवर आपण या पुढे, आपण सर्व मान्यवर या. आपले शुभ हस्ते आपण देऊया. चॅम्पियन संघ बोला गणपती अप्पा मंगल मूर्ती बजरंग बली की. अभिनंदन पुन्हा एकदा. चॅम्पियन संघ भावाले बिया टीमचा महेश शेठ भोईर भरपूर आनंदित आहेत. चिराग देखील आहे, नायरा देखील आहे, कारण की त्यांच्याच नावाने हा संघ खेळलेला आहे. त्यानंतर आपण अंतिम पारितोषिक, अतिशय महत्वाचं पारितोषिक आहे, कारण की मॅन ऑफ द सिरीज साठी एसी आहे. आणि खऱ्या अर्थाने मी दिलगिरी व्यक्त करतो आयोजकांच्या वतीने की आम्ही एसी ती ऑर्डर केलेली आहे. ते 1 ते 2 दिवसांमध्ये एसी आमच्यापर्यंत पोहोचेल आणि त्याला घरपोच केली जाईल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. कारण की आतापर्यंत रोहितभाई भोईर प्रतिष्ठानचा इतिहास आहे. कोणत्याही खेळाडूवरती अन्याय त्यांनी होऊन दिलेला नाहीये. 1 वर्ष नाईट स्पर्धा देखील पाहिली, त्यामध्ये बाईक होती. आणि या स्पर्धेमध्ये नक्कीच मॅन ऑफ द सिरीज साठी एसी आहे. एकच हेतू होता, वॉटर फिल्टर देखील होते, की ज्या घरगुती वस्तू आहेत त्या आपण ठेवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. कारण की सचिन दादा आपण अनेक वेळा पाहतो, बाईक असतात, सायकल असतात, परंतु हे जे पारितोषिक आहेत, जो खेळाडू हे पारितोषिक मिळवेल त्याचे घरचे तर भरपूर आनंदित होतील. महेश शेठ पाल यांच्याकडून देखील दोन्ही समालोचकांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. दादा असंच प्रेम नेहमीच असू द्या. आणि शेवटचं चेतन दादा पाल यांचे बंधू आहेत आणि सिक्सर किंग म्हणून त्यांची ओळख आहे. आणि आपण देऊया अंतिम पारितोषिक, अतिशय महत्वाचं पारितोषिक आहे या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज. मी विश्लेषण केलं हरेश यांचं, त्याने बनवले होते 116 धावा, 1 विकेट घेतला होता. टोटल पॉइंट आहेत 121, परंतु या स्पर्धेमध्ये बनवल्या तब्बल 109 धावा आणि 8 विकेट. टोटल पॉइंट आहेत 149. आणि खेळाडू आहे या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो, भावाले बी टीमची रण मशीन सूरज केने. रोहितभाई भोईर चषकामधील मॅन ऑफ द सिरीज सूरज. थोडीशी दिलगिरी मी व्यक्त करतो की एसी तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये नक्कीच घरपोच केली जाईल. आणि विनंती असेल कौशल झा साहेबांना की आपण यापुढे आणि आपल्या शुभ हस्ते आपण देऊया. ते म्हणजेच निखिलजी भरनुके साहेब देखील आहेत. गुरुनाथ पाटील यांना विनंती असेल आपण देखील जा. दर्शन दादा, अनमोल दादा, सर्वांनी या. शेवटचं पारितोषिक आहे, सर्वांना विनंती असेल, शेवटचं हे पारितोषिक आहे. मॅन ऑफ द सिरीज 109 धावा आणि 8 विकेट, 149 पॉइंट. अभिनंदन सूरज केने नावाचं ब्रँड आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये. अभिनंदन सूरज. नक्कीच एसी तुम्हाला 2 ते 3 दिवसांमध्ये पोहोचणार आहे. नक्कीच 2 मिनिटं या स्पर्धेबद्दल, कारण की या स्पर्धेमध्ये 48 नामवंत संघांचा सहभाग होता. प्रत्येक ठिकाणी आपण स्पर्धा खेळता, परंतु कसं वाटतंय संघ चॅम्पियन झालेला आहे आणि तुम्ही मालिकावीर झालेले आहेत. खूप छान वाटते. संघ चॅम्पियन झाले तर आनंद होते आणि सिरीजचं झालं तर पूर्ण संघाची जिम्मेदारी असते. जेव्हा संघ चांगला खेळतो तेव्हाच सिरीज भेटते. आणि एसी भेटले, पहिल्यांदाच भेटलेली आहे मला. बाईक भेटली आहे आणि एसी भेटल्यानंतर घरचे पण तेवढेच खुश होते. हा सीझन तुझ्यासाठी खूप लकी आहे, कारण की सुरुवातीला तुला बाईक मिळाली नागझरीच्या स्पर्धेमध्ये आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजची एसी मिळते. संपूर्ण या स्पर्धेबद्दल काय म्हणणं असेल, कारण की कल्याण ग्रामीण मधील ही नामवंत स्पर्धा आहे. स्पर्धा खूप छान आहे. 5 दिवसाची स्पर्धा होती. संडेला फायनल होती, परंतु फायनल 1 वरची न होता 4 किंवा 5 वरची झाली पाहिजे, म्हणून त्यावेळी 1 दिवस वाढवला. त्याबद्दल त्यांना पण अभिनंदन आणि खूप छान स्पर्धा होती. तर नक्कीच शुभेच्छा असतील पुढील स्पर्धांसाठी. हा होता या स्पर्धेमधील मॅन ऑफ द सिरीज सूरज केने. प्रतीकदादा देशमुख यांच्याकडून देखील दोन्ही समालोचकांसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. त्याबद्दल त्यांचा देखील मी मनापासून आभार मानतो. आणि कोणाचा चुकून सन्मान राहिला असेल तर मी आयोजकांच्या वतीने पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि ही स्पर्धा इथे समाप्त झाली हे जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट, जय शिवराय. धन्यवाद.
देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल टेनिस